ಬೆಳಗಾವಿಯ ರಾಮ್ಲಿನ್ ಕಿಂಡ್ ಗಲ್ಲಿ ಸಾಮ್ರಾಟ್ ಅಶೋಕ್ ಚೌಕದಲ್ಲಿ ಇದರ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಯಾಗಿದೆ. ಬೆಳಗಾವಿಯ ರಾಮಲಿಂಗ ಕಿಂಡ್ ಗಲ್ಲಿ ಸಾಮ್ರಾಟ್ ಅಶೋಕ್ ಚೌಕದಲ್ಲಿ ಇದರ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಯಾಗಿದೆ. ಬೆಳಗಾವಿ ಗವಳಿ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಇದರ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಯಾಗಿದೆ. ಬೆಳಗಾವಿ ಗವಳಿ ಗಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿಯ ಶನಿವಾರ ಕೂಟದಲ್ಲಿ ಈ ಮೂರ್ತಿಯ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಯಾಗಿದೆ. ಬೆಳಗಾವಿಯ ಶನಿವಾರ ಕೂಟದಲ್ಲಿ ಈ ಮೂರ್ತಿಯ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಯಾಗಿದೆ.
एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी, राम जी की निकली सवारी। ಬೆಳಗಾವಿಯ ಕಂಗ್ರಾಳ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಈ ಮೂರ್ತಿಯ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಯಾಗಿದೆ. धीरे चला रथ ओ रखवाले, तोहे खबर क्या ओ भोले भाले, देखो फिर जी करेगा, व्याकुल पड़े हैं कब से खड़े हैं। ಬೆಳಗಾವಿಯ ಕಂಗ್ರಾಳ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಈ ಮೂರ್ತಿಯ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಯಾಗಿದೆ. सब नर नारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है प्यारे प्यारी। ಬೆಳಗಾವಿಯ ಲಿಂಗರಾಜ್ ಸರ್ಕಲ್, ಕಾಲೇಜ್ ರೋಡ್, ಪಶುಪಾಲನಾ ಇಲಾಖೆ ಎದುರುಗಡೆ ಈ ಮೂರ್ತಿಯ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಯಾಗಿದೆ. ಬೆಳಗಾವಿಯ ಕಾಲೇಜ್ ರಸ್ತೆ, ಲಿಂಗರಾಜ್ ಸರ್ಕಲ್, ಪಶುಪಾಲನಾ ಇಲಾಖೆಯ ಎದುರುಗಡೆ ಈ ಮೂರ್ತಿಯ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಆಗಿದೆ. ಸಹ್ಯಾದ್ರಿ ನಗರ ಮತ್ತು ಕುವೆಂಪು ನಗರದ ಸರ್ಕಲ್ದಲ್ಲಿ ಈ ಮೂರ್ತಿಯ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಯಾಗಿದೆ. ಹಿಂಡಲ್ಗ ರಸ್ತೆಗೆ ಹೋಗುವ ಸರ್ಕಲ್ಲು ಸಹ್ಯಾದ್ರಿ ನಗರ ಮತ್ತು ಕುವೆಂಪು ನಗರದ ಸರ್ಕಲ್, ಹಿಂಡಲ್ಗ ರಸ್ತೆ. ಹಿಂಡಲ್ಗ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವ ಕುವೆಂಪು ನಗರ ಮತ್ತು ಸಹ್ಯಾದ್ರಿ ನಗರದ ಸರ್ಕಲ್ನಲ್ಲಿ ಈ ಮೂರ್ತಿಯ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಯಾಗಿದೆ.
ಬೆಳಗಾವಿ ಹಿಂಡಲ್ಗಾದ ಮಾಂಜ್ರೇಕರ್ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಈ ಮೂರ್ತಿಯ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. थोडा तीर्थप्रसाद घेऊन आपल्या नौकेमध्ये बसून नदीमधनं प्रवास करत आपल्या गावी व घरी गेला व त्याच्या लीलावती नामक पत्नीला तो तीर्थप्रसाद दिला व आपण केलेला नवस सांगितला. त्या लीलावतीने तीर्थप्रसाद देवाचा भक्षण केला, भगवंतावर श्रद्धा ठेवली. काही वर्षानंतर ही लीलावती गर्भवती राहिली. दशमास 9 दिवसांनी त्या लीलावतीला एक कन्यारत्न प्राप्त झाले. ती कन्या त्यांच्या गळामध्ये हळूहळू वाढू लागली, परंतु त्या साधुवाण्याला सत्यनारायण देवांची पूजेची आठवण झाली नाही. हनुमान नगर मुरलीधरा कॉलनी. नामकरण ठरले. नामकरणाच्या दिवशी त्या साधुवाण्याने आपल्या वैभवाला शोभेल असे आपल्या मुलीचे नामकरण केले, कन्येचे नामकरण केले आणि त्या नामकरणाच्या दिवशी आपल्या मुलीचे नाव कलावती असे ठेवले. ती चंद्रेच्या कलाप्रमाणे कलावती वाढत गेली आणि त्याप्रमाणे मोठी झाली, उफोड झाली, जाणती झाली. त्यावर साधुवाण्याने आपल्या मुलीची वय लग्नाची आले आहे समजून त्या मुलीचे एक कांचन नामक नगरातील योग्य व्यापाराच्या मुलाबरोबर लग्न करून दिले. थोडे दिवसांनी जावई घराकडे आले. जावई घराकडे येताच व्यापाऱ्याच्या पत्नीनं पूर्वी मागितलेली नवसाची पुन्हा आपल्या पतीला आठवण करून दिली. त्यावर साधुवाणी म्हणाला, जावयाला घेऊन 4 गाव फिरून येतो, व्यापार करून येतो, मग पूजा करूया. काही काळानंतर तो साधुवाणी आपल्या जावयाला घेऊन सिंधू हनुमान नगर असणारा मुरलीधरा कॉलनी रत्नापूर नावाच्या नगरामध्ये गेला. तेथे काही दिवस सुखात गेले आणि तिथे ते दोघेही व्यापारी एका घरामध्ये राहू लागले. काही काळानंतर त्या रत्नापूर नगरामध्ये चंद्रकेतू नामक राजा होता. त्या राजाच्या वाड्यामध्ये चोरी झाली आणि चोरांनी सर्व राजाचे द्रव्य लुटले आणि ते चोर पडू लागले. पाठीमागून राजाचे सैनिक त्यांचा पाठलाग करू लागले. भयभीत झालेल्या चोरांनी ते चोरलेली सर्व साहित्य सामग्री त्या व्यापारी राहत असलेल्या घरासमोर टाकून दिली आणि ते चोर पडून